हे राज्य शिवाजी महाराज केवळ आपल्या उपभोगासाठी करीत नसून प्रजा आणि भूमी यांची सद्धर्माने पालना करण्यासाठी करीत आहेत. हे राज्य म्हणजे देवा ब्राह्मणांचे राज्य आहे. हे महाराष्ट्र राज्य आहे. ही साक्षात देवता भूमी आहे. हे स्वराज्य आहे. ही जाणीव सर्वांना होत होती. रोख आर्थिक व्यवहार अंमलात आणून सरंजामशाही मोडून काढणारा हा पहिलाच राज्यकर्ता होता. त्याची तलवार जशी धारदार होती तशीच त्याची न्यायाची तागडी समतोल होती. राजा रंगेल नव्हता, पण रसिक खासच होता. राजपद म्हणजे कर्तव्यपद, उपभोगपद नव्हे, हीच राजाची दृष्टी होती. प्रजा आणि राज्य प्रबळ करण्यासाठीच राजाने आपल्या हाती शिक्के कटार धारण केली होती. हे सर्व घडविताना महाराजांची भूमिका अगदी प्रारंभापासून क्रांतिकारकाची होती. केवळ राजकीय बाबतीतच नव्हे तर आर्थिक, सामाजिक, धार्मिक, लष्करी आणि शासकीय बाबतीतही ते जळजळीत क्रांतिकारक होते. पूर्ण मनन करून योजलेली गोष्ट ते निधड्या छातीने पार पाडीत. हाताशी मुठभर लव असूनही वयाच्या 16व्या वर्षी त्याने उघड बंड पुकारले. चंद्रराव मोरे, संभाजी मोहिते, सुर्वे, दळवी, कृष्णाजी भास्कर, कुलकर्णी, बाजी घोरपडे, खोपडे, जगदाळे वगैरे सर्व स्वकीय हरामखोरांचा त्यांनी बेधडक उच्छेद केला. पैसा कमी पडू लागताच सुरत, राजापूर, बसनूर, नगर वगैरे असंख्य शहरे व गावे लुटली. चांगले बैठकीतले लोक गुन्हेगार ठरताच त्यांचे त्यांनी हातपाय तोडले. त्यांना कडक शासने केली. पैसेवाले सावकार, व्यापारी, घुडपुड, प्रतिपादक, सरंजामदार, स्वराज्यद्रोही व दगाबाज व वतनदार या सर्वांच्या विरुद्ध त्यांच्या तलवारीचे आणि कायद्याचे घाव निशंकपणे पडत होते. अफजलखान, शाहिस्तेखान, मुसेखान वगैरे प्रचंड शत्रूवर स्वतःच्या मुठभर लोकांनीशी हिमतीने जाऊन त्यांनी सगळा इतिहास पालटून टाकला. केवढी असामान्य छाती होती ही! क्रांतिकारक प्रकृतीच्या माणसाशिवाय हे कोणाला शक्य आहे? शिवाजी महाराजांच्या तब्येतीला भेकडपणा, मिळमिळीतपणा आणि बेसावधपणा माहीतच नव्हता. शिवाजी महाराज म्हणजे क्रांतीचे अत्यंत उग्र दैवत, जे क्रांतीला भितात आणि म्हणूनच क्रांतीला विरोध करतात. अशा भीरू प्रकृतीच्या लोकांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा वारसा सांगण्याच्या भानगडीत पडूच नये. अशांनी फक्त शिवाजी महाराजांच्या उठल्या बसल्या धुपारत्या कराव्यात. शिवाजीराजांचे चरित्र केवळ तोंडी लावायला ठीक आहे, पण पचवायला महाकठीण आहे. त्यासाठी मन आणि मनगट प्रगमनशील, धाडसी क्रांतिकारकाचेच हवे. एऱ्या गबाळ्याचे ते कामच नाही. महाराजांनी सरंजामी पद्धतीला कायमची समाधी देऊन स्वराज्याची मुलकी व्यवस्था आखली. या एकाच गोष्टीचा परिणाम असा झाला की बहुसंख्य प्रजा राज्याला ओळखू लागली. उभयतांचे भावनात्मक ऐक्य, परस्परांबद्दलचे प्रेमादर अधिकाधिकच घट्ट होऊ लागले. पूर्वी वतनी अंमलदार हाच प्रजेवर शिरजोर धनी होऊन वागत असे व वागवीत असे, पण आता सार्वभौम स्वराज्याला शोभतील असेच कायदे व रीतिरिवाज सुरू झाले होते. अर्थात ते अगदी प्रारंभापासूनच सुरू झाले होते. राज्यकारभाराची आखणी करीत असताना पूर्वीच्या बहामनी, निजामी व आदिलशाही राज्यकारभारातील ज्या ज्या गोष्टी चांगल्या होत्या त्या सर्व गोष्टी महाराजांनी जशाच्या तशाच उचलल्या होत्या. ही झाली मुलकी कारभाराची व्यवस्था. लष्करी कारभाराची व्यवस्थाही त्यांनी अशीच डोळसपणाने व महाराष्ट्राच्या सार्वभौम स्वराज्याला शोभेल अशीच आखली. लष्करी व्यवस्थेत 4 गोष्टी महत्त्वाच्या होत्या: पायदळ, घोडदळ, आरमार आणि तोफखान. यापैकी तोफखाना हे खाते अगदी स्वतंत्र असे नव्हतेच. महाराजांच्या सैन्याबरोबर तोफखाना कधीही धावत नसे. याचे कारण गनिमी काव्याच्या युद्धपद्धतीत तोफखाना फौजेबरोबर वागविणे म्हणजे गळ्यात अवजड लोढणे अडकवून घेण्यासारखेच होते. चपळाईच्या व छाप्याच्या युद्धात ही लोढणी कोणाला घ्यावीशी वाटतील, म्हणून तोफखाना हे स्वतंत्र खाते मोठ्या प्रमाणात नव्हतेच. किल्ल्यावर, ठाण्यावर, जळदुर्गावर व आरमारावर मात्र तोफा असत व त्या तोफा ओतण्याचा एक कारखाना पुरंदरावर काढला होता. उरले विभाग 3: पायदळ, स्वार व आरमार. याशिवाय संरक्षणाची आणखी 3 अंगे होती: भुईकोट किल्ले, डोंगरी किल्ले व सागरी किल्ले. याशिवाय लष्करी कारभारात अनेक महत्त्वाचे भाग होते. सैन्यासाठी दाना, वैरण, दारुगोळा, औषधपाणी व इतर जीवनोपयोगी गोष्टींचा पुरवठा करणे, शत्रूकडील बातम्या काढून आणणे, लुटीच्या मालमत्तेची व्यवस्था करणे, जखमी व
मृत लोकांची व्यवस्था करणे, सैन्यातील जनावरांची व्यवस्था ठेवणे इत्यादी गोष्टी त्यात येत. हा एवढा संसार चालवणे म्हणजे काय सोपी गोष्ट होती? या सर्व बाबतीत महाराजांनी कोणती यंत्रणा उभी केली होती? ही यंत्रणा कलमवार बतपशील ही अशी. कलम 1. पायदळ. पायदळाचे 10 लोकांवर एक नाईक असे. अशा 5 नाईकावर एक हवालदार असे. 3 हवालदारावर एक जुमलेदार असे. अशा 10 जुमलेदारावर एक हजारी असे. सैन्य व सैन्याधिकारी हे नक्त पगारी असत. कोणालाही सरंजाम वतन नसे. लष्करी अधिकाऱ्याची श्रेणी याप्रमाणे वर चढत जात असे. पायदळावरच्या सर्वश्रेष्ठ अधिकाऱ्यास सरनौबत हा हुद्दा होता. मोठ्यातली मोठी तुकडी 5,000 फौजेची असे. ज्याला त्याला आपले स्वतःचे हत्यार वापरावे लागत. बंदुकांसाठी दारुगोळा मात्र सरकारातून मिळत असे. साध्या सैनिकाला कमीत कमी 1 होन व पंच हजारी सरदारास 2,500 होन पगार असे. लढाईत जो पराक्रम करील त्या प्रत्येकाला त्याबद्दल योग्य ते बक्षीस सन्मानपूर्वक मिळत असे. बढतीही मिळत असे. पायदळावरचा सरनौबत म्हणजे सरसेनापती येसाजी कंक हा होता. सैन्याच्या व्यवस्थेसाठी कारकून असत. माणसांची व साहित्याची गणती ते ठेवीत. स्वराज्याचा पहिला सरनौबत होता नूरखान बेग. सध्या तो होता येसाजी. कलम 2. पागा म्हणजेच घोडदळ. घोडदळात भाग 2. एक बारगीर व दुसरा शेलेदार. शेलेदार स्वतःची घोडी वापरीत. बारगीरास सरकारी घोडी मिळत. शेलीदारांना घोड्याच्या खर्चादाखल सरकारी तनखा मिळे. 25 स्वरावर एक हवालदार असे. 5 हवाल्याचा एक जुमला, 10 जुमल्यावर एक सुभा व 10 सुभ्यांवर पंच हजारी असे. 25 घोड्यास एक पखालजी व एक नालबंद असे. बारगीरांचे व शिलेदारांचे सुभे वेगवेगळे असत. फौजेची व्यवस्था पाहण्यासाठी मुजुमदार, जमेनेस वगैरे कारभारी असत. घोडदळावरच्या मुख्य सेनापतीसही सरनौबत असाच हुद्दा होता. सरनौबताच्या हाताखाली वाकनिसाचे कारकून, हरकारे व जासूद असत. शिवाय गुप्त बातम्या आणण्यासाठी हेरही असत. बहिर्जी नाईकाची नेमणूक खास सरनौबताच्या निसबतीस असे. सुरुवातीस मानकोजी 10 तोंडे हे सरनौबत होते. नंतर नेताजी राजे पालकर झाले. ते राजेश्री साहेबांचे मर्जीतून उतरल्यावर प्रतापराव गुजरात सरनौबत झाली. कुल लष्करची वहिवाट अशी की लष्कर पावसाळी दिवशी छावणीस आपले देशास यावे. त्यास दाना, रतीब, औषधे, घोडियास व लोकास घरे गवताने शाकारून ठेवाविली असावी. दसरा होताच छावणीहून लष्कर कूच करून जावे. 8 महिने लष्कराने परमुलखात पोट भरावे. खंडण्या घ्याव्या. लष्करात बायको, बटकी व कलावंतीण नसावी. जो बाळगील त्याची गर्दन मारावी. परमुलखात पोरा बायका न धरावी. मर्दाना सापडला तरी धरावा. गाई न धरावी. बैल ओझ्यास मात्र धरावा. ब्राह्मणास उपद्रव न द्यावा. खंडणी केल्या जागा ओळखियासी जमीन म्हणून ब्राह्मण न घ्यावा. कोणी बदअमल म्हणजे स्त्रियांवर बलात्कार न करावा. वेशा खमासी परतोन छावणीस येताच मुलखाचे सरदेस सरहद्दीवर कुल लष्कराचा झाडा घ्यावा. लुटीचा माल कोणी चोरून ठेवील ते सरदारास दाखल जहालियाने शासन करावे. लुटीचे व खंडणीचे सोने, रुपे, जड जवाहीर व कापड वस्तू भाव कुल सरदारांनी बरोबर घेऊन राजाचे दर्शनास जावे. राजाने दर्शनास गेल्यावर ज्यांनी कोणी शौर्य साहस केले असेल त्यास नावाजून तोषवावे व ज्या कोणी बेकैद वर्तणूक केलेत असेल आणि नामर्दी केली असेल त्याची चौकशी करून बहुतामते शोध करून त्यास दूर करून त्यास शासन करावे. वरचेवर शोध करावा. पुनरपी दुसऱ्यास राजाकडे जावे व राजियाच्या आज्ञेने स्वारीवर जावे अशी ही रीत लष्कराची. कलम 3. आरमार. जी शिस्त पाळत पायदळ घोडदळास तीच शिस्त आरमारास. लुटीचे कामकाजाचे नियम तेच. आरमार सदैव जय्यत राखावे. फिरते राखावे. नवीन भरती करावी. गुराबा, तराडा, गलबते, दुबारे, शिबाडे, पगारा, मचवे,
तिरकाटी, पाला, संगमिऱ्या अशा जाती जातीच्या नौका तयार करून व आरमारीत ठाणी बांधून महाराजांनी दरारा उत्पन्न केला होता. कोळी व भंडारी जवानांची भरती करून आरमार तरबेज राखावे अशी काळजी घेतली जात होती. नव्या लढाऊ नौका बांधावयासाठी घेरिया उर्फ विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या स्थळी गोद्या घातल्या होत्या. आरमारावर एकूण सागरी योद्धे 5,000 होते. जहाजांची संख्या 61 होती. शिवाय इतर जातीच्या नौका असंख्य होत्या. दर्या सारंग, इब्राहिम खान, दौलत खान व मायनाक भंडारी ही सरदार मंडळी समुद्र सांभाळीत होती. स्वारीच्या वेळी घोडदळ व पायदळाचे सरदारही ससैन्य आरमारी युद्धात भाग घेत. उत्कृष्ट जंजिरे 2 होते. एक सिंधुदुर्ग, दुसरा विजयदुर्ग. तिसरा एक जंजिरा सिद्धीच्या उरावरी बांधावा व महाराज साहेबांचा मानस होता. सिद्धीच्या उरावरी बांधावा हा महाराज साहेबांचा मानस होता. कलम 4. किल्ले. आता किल्ल्यांची रीत ऐकावी. गडावर राजेयांनी कारभारी बंदोबस्ती ऐसी पद्धत घातली की गडावरी हवालदार एक व सबनीस एक व सरनौबत एक असे तिघेजण एका प्रतीचे असावे. जो कारभार करणे तो तिघांनी एका प्रतीचा करावा. गडावरी गेल्याचे अंबर करावे. त्यास कारखानीस म्हणून कारभारी केला. त्याचे विद्यमाने जमाखर्च लिहावा. गड तोलदार आहे तेथे गडाचा घेरा थोर, त्या जागा 7-5 तट सरनौबत ठेवावे. त्यास तट वाटून द्यावे. त्याने खबरदारीस सावध असावे. गडावरी लोक ठेवावे. त्यास 10 लोकास एक नाईक करावा. 9 पाईक 10वा नाईक करावा. येणेप्रमाणे जातीचे लोक ठेवावे. लोकात बंदुकी व इटेकरी व तिरंदाज व अडहत्यारी लोक मर्दानी चौकशीने आपण स्वतः राजांनी नजरगुजर करून एक माणूस पाहून ठेवावा. अशी पद्धत ठेविली. गडावरी लोक हवालदार सरनौबत मराठे जातिवंत ठेवावे. त्यास जामीन आपले हुजरातीस लोक असतील त्यापैकी घेऊन मग ठेवावे. सबनीस ब्राह्मण हुजरातीचे ओळखीचे ठेवावे. एक केवळ हवालदाराचे हाती किल्ला नाही. हर एक फितवा फांदा यास किल्ला कोणाच्याने देववेना ये रीतीने बंदोबस्तीने गडकोटांचे मामले केले. नवी पद्धत घातली. महाराजांचे पदरी लष्करात, आरमारात, खाशा हुजरातीत व किल्ल्यावर अस्सल जातीचे, विश्वासाचे, खबरदारीचे, निष्ठेचे, अकलमंदीचे, करते मर्दानी लिहिणारे, हुन्नरी, शहाण्याचे कार्यकर्ते असंख्य होते. मराठे, ब्राह्मण, प्रभू, महार, शेणवी, न्हावी, मुसलमान, कोळी, भंडारी, रामोशी, धनगर वगैरे 56 जातीचा महाराष्ट्र त्यात उभा होता. मराठी दौलतीच्या दुश्मनांशी एकदिलाने भांडत होता. ही सर्व मंडळी आपल्या दौलतीचे अरकान आहेत हे महाराज साहेब जाणून होते. सर्वांचीच राज्यश्रीवर बहुत प्रीत होती, अशी की प्राण वैरावे. यामुळेच मराठी समशेरीची दहशत फिरंग्यापासून आलमगीरापर्यंत सर्वासच होती. ही अशी स्वराज्याच्या कारभाराची घडी. महाराज आग्र्याहून सुटले आणि अनेकांनी दहशत खाल्ली. सुरतेत तर पळापळ उडाली. तेथे बातमी उठली की शिवाजी पुन्हा सुरतेत येणार आहे. घरे सोडून लोक पळू लागले. सुरतेच्या बेचैन इंग्रज अधिकाऱ्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्याला याच वेळी दिनांक 24 नोव्हेंबर 1666 लिहिलेले पत्र नमुनेदार आहे. पत्र असे: शिवाजीच्या सुटकेबद्दल खात्रीची खबर आल्यामुळे आता बादशाही मुलखावर भयंकर सूड घेतला जाईल अशी अटकळ लोकांची आहे. सुरतेवर तो येणार अशी हूल उठल्यामुळे सर्वत्र पळापळ सुरू झाली. तो केव्हाही येवो. येथे एकही कोणी माणूस शहरात राहणार नाही. शिवाजीशी सलोख्याने वागा म्हणून तुम्ही आम्हाला सुचविता, पण दरोडेखोरापाशी कसला स्नेह राखायचा. 4 पावले दूर राहावे हेच चांगले. हे इंग्रज लोक किती जागे असत पहा. राजकीय बाबतीतच व या व्यापाऱ्यांचे जास्त लक्ष असे. आग्र्यामध्ये महाराजांच्या बाबतीत काय काय घडले त्या हकीकतीची बातमीपत्रे आग्र्याहून इंग्रजांना येत होती. त्या पत्रातील तपशील अतिशय चौकसपणाने लिहिलेले असे आणि तो अगदी बिनचूक असे. इंग्रजांची आग्र्यात वकिलात नव्हती, तरीही ते बिनचूक बातम्या मिळवीत. 3000 कोसावरून मुठभर संख्येने आलेले हे इंग्रज या खंडप्राय अफाट देशात जबर महत्त्वाकांक्षेने सर्व व्यवहार
करीत होते. त्यांना हा शिवाजी नको होता. स्वाभाविकच होते की ते इंग्रज, पोर्तुगीज वगैरे गोरे लोक शिवाजीचा नाश कसा होईल आणि कधी होईल याचीच वाट पाहत होते. अगदी नुकतेच गोवेकर फिरंग्यांनी मोगलांना पत्र लिहिलेले होते की शिवाजीच्या सर्वस्वाचा नाश करण्याकरिता आम्ही तुम्हाला आमच्या आरमारासह मदत करू.